हॅलो. हा बाबा बोला, म्हटलं घरी पोचलो मी आता. काय म्हणत होते मंगाने, कॉल केला होता तर? अरे काही नाही, सहज फोन लावला होता. कुठं आहे काय आहे म्हटलं, खाली असन तू तर येशील काय घेवाले आम्हाले? घेवाले न कधी बाबा, कधी या लागते? ये ना किशोर, ये म्हटलं तू या 1-2 दिवसात पाय ना. हा कामाला की सुट्टी असन तू या तर येऊन जाजो घेवाले. इथंही म्हटलं बोर झालो मी आलो तेव्हापासून. आता 15-20 दिवस झाले ना आम्ही आलो तर एकाच ठिकाणी राहू राहू बोर होतो म्हटलं. तर आता गावा इकडे येवाची इच्छा होऊन राहिली. तर येतं काय मग या 1-2 दिवसात? बरं पाहतो ना मग मी, ह्या 1-2 दिवसात जमलं तर येऊनच जातो मग गाडी घेऊन. हो हो, येऊन जा येऊन जा. आता एवढे दिवस थांबणं कोणाच्या घरी चांगलं नाही वाटत म्हटलं. आपलं घर तर आपलं घर होते नाही काय. तर येऊन जाय मग आम्हाला घ्याले. कोणा संग बोलून राहिले बाप्पा? आणि कुठं जायची प्लॅनिंग चालू आहे यायची? बाकी सगळं ठीक आहे बाबा, आईची की तब्येत? हो हो, सगळं ठीक आहे ना, सगळं ठीक आहे. काय म्हणते मग सूरज? सूरज काय काही नाही म्हण, तो तर रास म्हणते. कायले जाता म्हणते, कायले जावाची घाई करून राहिले. रास म्हणून राहिले. सूरजही राय म्हणते आणि सूरजचा बापही राय म्हणते. दोघे जण लागले राहणं राहणं, जाऊ नका लय दिवसाचे आले, राहून जास म्हणते आम्हाला. हा काय लय दिवसाचे गेले ना आता तुम्ही तिथं, त्याच्यानं. हो तर थांबलो ना म्हटलं, तरी आता झाले ना 15-20 दिवस. हा तर आता काही थांबत नाही. तर पाय तू ह्या 1-2 दिवसात येऊन जा आम्हाला घ्याले. हो हो, येतो येतो. बरं ठीक आहे मग बाबा. अन म्हटलं याच्या पहिले मी फोन लावनच तुम्हाला. हो हो, ज्या दिवशी येशील त्या दिवशी फोन लावूनच येजो मग. ठीक आहे मग, ठेवतो फोन. हो ठेवा मग. काय म्हणून राहिले बाबा? काही नाही म्हणत बाबा, खाली असन तर ये म्हणते घेवाले. ज्या दिवशी तुले कामाले सुट्टी राहीन त्या दिवशी येऊन जाजो म्हणते. गमून नाही राहिलं आता त्याले तिथं. आता 15-20 दिवस झाले ना, त्याच्यानं त्याले गमून नाही राहिलं. हा काय, तर घ्यायला जाण काय मग? हो जाईन ना घ्याले. आता बाबानं बोलावलाय तर जात लागनच. तर मी काय म्हणतो, उद्याच घेऊन घेतो ना मग. हा कामाले काही जात नाही, उद्या सुट्टी घेऊन घेतो आणि घेऊन येतो आई बाबाले. नाहीतरी कधी ना कधी जाणंच आहे मले. आजही जाणं आहे, उद्याही जाणं आहे, परवाही जाणं आहे. हा तर म्हटलं उद्याच चाललो जाईन मी. पहा बा, तुमची इच्छा. आज जात असेल तर आज जा, उद्या जायचं असेल तर उद्या जा. पहा बा म्हणून राहिली काऊन? सासू सासरे पाहिजे नाही काय घरात? हा मायबाप आवडत नाही काय तुले आले म्हणजे? पहा बा म्हणून राहिली. हट माय, मग काय म्हणू मी? आता तुमची इच्छा. तुम्हाला आज जात असेल तर आज जा, उद्या जात असेल तर उद्या जा. मी काय नाही म्हणून राहिली काय? हा मी म्हटलं पहा बा, म्हणजे कधी जायचं आहे तुम्हाला. आता मी थोडी जाणार आहे आणाले, तुम्हीच चालले ना. त्याच्यानं म्हटलं पहा बा, कधी जायचं आहे तुम्हाला. काहून तुम्ही असे अर्थ काढता काय माहित विनाकारण? जाणून बुजून तुम्हाला माझ्या संग भांडायचं राहते तर घेऊन या ना तुम्ही. उद्या म्हणता तर उद्या चालले जा. मी नाही म्हणून राहिली काय. जा ना, घेऊन या. आता आले तर 8-10 दिवस राहिले फक्त आपल्या घरी. आणि सूरज मेघ आले तर ते घेऊन गेले तुमच्या आई बाबाले. तर घेऊन या ना मग. आपल्या घरी नाही राहिले पाहिजे काय 2-4 महिने? घेऊन या. हो तर मी तेच म्हणून राहिलो ना, घेऊन येतो म्हणून. पण तूच तर तशी बोलून राहिली. हा मन नसल्यावानी. तुले वाटत असन का आलेच नाही पाहिजे सासू सासरे घरात? मी म्हटलं काय? माझ्या तोंडातून शब्द काढला काय? काय माहित तुम्हाला माझ्या मनातलं कसं माहित होते, काय माहित होते. जे नाही म्हणत मी, काही विचार नाही करणार तरी तुम्हाला बरोबर ऐकायला येते वाटते. कुणीकडचा अर्थ कुणीकडे जोडत जा तुम्ही, इकडच्या तिकडे. आणि मग अशी आहे तू आणि तशी आहे तू. घेऊन या ना, घेऊन या. मी काही नाही नाही म्हणून राहिले. ठीक आहे, तर उद्या चाललो जाईन मी आणि घेऊन येतो आई बाबाले. हा सकाळीच जा लागन मग. हो, सकाळी चालले जा. जा दिवसभर थांब जा. सकाळी जाणं येणं. हा ऊन किती राहते, 11 नाही वाजत तर कडक ऊन तपते म्हटलं. एवढ्या उन्हीत यान काय मग तुम्ही गाडीवर? हा किती ऊन लागते. तर मस्त जेवण खाऊन करून जा तुम्ही. आणि दिवसभर थांब जा. आणि मग तिकडे 4 वाजता निघ जा. तर मग 6 नाही वाजत तर घरी. हो तसंच करा लागन मग. सकाळी चाललो जाईन मी आणि दुपारी आराम करन मग तिथं. नाही तर काय मग. आणि संध्याकाळी मग वापस 6 वाजेपर्यंत. ठीक आहे ना, काही देवाचं असन तुझ्या भावासाठी तर देऊन देजो, घेऊन जाईन. नाही बा, काही नाही पाठवायचं आहे मला. तुम्हाला ओझं झालं तर. नाही हो, तो जगीचं देऊन देजो. काय देवाचं आहे तो? हा काय देतं म्हटलं बांधून? काही नाही देत मी आता. काही नाही देत बा बांधून. आपल्या घरी काय वावर शेत आहे काय? हा वावर शेत राहिलं असतं आपल्या घरी तर घ्या. चालले तुम्ही तर माझ्या भावासाठी भुईमुगाच्या शेंगा घेऊन जा. चालले काय गावाले तर घ्या मिरच्या घेऊन जा. हा काही ना काही देत राहिले असते मी. पण आता आपल्या घरी आहेच नाही काही देवाले, तर काय देऊ? बरं ठीक आहे ना, नको देऊ. आणि मग काही आत्या दिन तर मी आणन का नाही आणणार? आता दिन काही तर घेऊन ये जा. हा आता ते ठेका बटाईनं वावर करते तर त्याच्या घरी राहते. हा नाव नवारी तर देते आपल्याला. कानाले काय आहे? हुशार आहे मग प्रीती. नाही आपल्या घरचं काही दिलं नाही पाहिजे, पण कोणी दिन तर सोडलं नाही पाहिजे मग. अव तसं नाही आहे. मी देतो आत्याली, म्हणजे मी देतो नाव नवारीचं. पण आता तुम्ही आणायला चालले ना, तर काय पाठवून मी?
हा आता तिथून आई बाबाले आणान तुम्ही घेऊन यान तर काही ना काही दिलं का त्या डब्बा गिब्बा बांधून. हा तर मग काय खाली हात पाठवून काय तुम्हाला तर घेऊन ये जा काही देऊ. बरं ठीक आहे ना ठीक आहे. तो उद्या चाललो जाईन मग सकाळी मी. हो काय बापा हे कुल्फीवाले तर कुल्फीवाले तरात देऊन राहिले. सकाळी दुसरा येते तर संध्याकाळी दुसरा येते. हा उन्हाळ्यात ते कुल्फीवालेच परेशान करून ठेवते. हा नुसतं लेकराले लढवायचं काम. आता पाहिजे ना आता धावत येते म्हटलं दोन्ही लेकरं पैसे मागाले. तो देऊन दे जो 10-10 रुपयाची तर कुल्फी. 10-10 रुपयाला भेटते कुल्फी बरोबर आहे पण 10 दिवसात म्हटलं 100 रुपये जाते आणि दोघा जणांचे 200 रुपये जाते. हा मग काय 200 रुपये खर्च करून काय मी 10-10 दिवसात. हप्त्यातून 1-2 वेळा ठीक आहे पण हे कुल्फीवाले रोजच येते रोजच लढवायचं काम करते. हा आपण लेकराला किती मारत बसा. मारल्यानंच काम होते काय मग. हा प्रत्येक वेळेस लेकरावर हात उचला नाही लागत. हा प्रेमाने समजावून सांगा लागते समजते लेकरं. हा तो थोड्या थोड्या गोष्टीसाठी लहान लहान गोष्टीसाठी मारत राहशील तर जमते काय म्हटलं. हा मारल्यानं ऐकतेत काय लेकरं. मारल्यानं आणखी चिडचिड होते. हा आणखी रागीट स्वभाव होते त्याचा. प्रेमानं सांगा लागते समजावून समजते त्याले. किती की सांगा त्याला प्रेमानं समजावून काही नाही समजत. तुम्ही सांगा प्रेमानं समजावून असे कसे समजते तर. अरे तर प्रेमानं समजावून सांगायचं. हा मनाचं रोज रोज कुल्फी नाही खा लागत. दात खराब होते कुल्फी खाल्ल्यानं. कुल्फी खाणं चांगलं नाही आहे. खराब पाण्यापासून बनवते कुल्फी. असं चांगल्यानं सांगावं त्याले. केमिकल टाकते केमिकल खाणं चांगलं नाही आहे असं सांगायचं त्याले. आई पैसे पाहिजे कुल्फीवाला आला मला कुल्फी घेऊन दे पटकन. पटकन दे मला 20 रुपये मी कुल्फी घेतो. सांगा ना आता त्याला समजावून सांगा बरं तुमच्या प्रेमाच्या भाषेत. हा सांगा त्याला समजावून. पाहतो ना मी कसे समजावून सांगतात. राजू बाई कुठं आहे. रियाले कुठे टाकलं. हा तू एकटा आला तिला काय गावात सोडतं काय तू. बाई कुठं आहे. हाय ना बाबा कुल्फीवाला काका पाशी उभी आहे ते. द्या ना मला 20 रुपये द्या. 10 रुपयाची तिला घेऊन देतो कुल्फी आणि 10 रुपयाची मी घेतो. द्या ना पटकन. पाव हाय ना आपली लेकरं बदमाश. पैसे असो का नसो पण पहिले जाऊन उभे राहते तिथं कुल्फीवाला जवळ. हा वाट पाहते म्हटलं. सांगा ना आता समजावून सांगा तुम्ही किती समजावून सांगतात. नाही ऐकत हे लेकरं मार खाल्ल्याशिवाय. पैसे नाही आहेत. हा कालच तर कुल्फी घेऊन दिली तुम्हाला. हा रोज रोज पाहिजे काय कुल्फी. बाबू रोज रोज कुल्फी नाही खा लागत ना. दात खराब होते कुल्फी खाल्ल्यानं. कुल्फी नाही खा लागत. बाबा आम्ही रोज रोज थोडी खातो. एखाद्याच दिवशी खातो. आई पैसे तर नाही देत आम्हाला. किती दिवसाबाद काल दिले आईनं पैसे नाही तर देतच नाही आम्हाला. रडवतच ठेवते. तुमच्या समोर आई खोटी बोलून राहिली. आम्हाला पैसेच नाही देत. घेऊन द्या ना तुम्ही आम्हाला कुल्फी. बरं आजचा दिवस खाऊन घ्या दोघे जण. उद्या मग घेऊन नका माग जा. हा बाबा द्या मग 20 रुपये. हो हो देतो देतो. ऐकते काय लेकरं कुठं ऐकते. त्याला तर पाहिजे म्हणजे पाहिजे असं काम राहते. जाऊ दे ना. आजचा दिवस खाऊ दे उद्या नको दे जो. हा हप्त्यातून 2 वेळा घेऊन देत जाय. बाकी दिवस नको देत जाऊ पैसे. हो काका किती वाली कुल्फी आहे. कुल्फी काय 10 वाली आहे 20 वाली आहे 30 वाली आहे. तुम्हाला किती वाली पाहिजे. काका आम्हाला 10 वालीच पाहिजे. पैसे आणतो म्हटलं आम्ही घरून. आमच्याजवळ पैसे नाही आहे. विचारायला आलो आम्ही किती वाली कुल्फी आहे तर आणतो मी पटकन आजीले मागून पैसे. बरं जा मग घेऊन या पैसे. बरं जा मग घेऊन या पैसे. इथंच आहे म्हटलं मी गावातच आहे. हो हो काका आणतो ना मी. आणतो पैसे. कुल्फीवाले कुल्फी घ्या कुल्फी. कुल्फीवाले कुल्फी घ्या कुल्फी. चाल मग हनी चाल म्हटलं पैसे घेऊन येऊ. हो मी आईला मागून आणतो पैसे. आजी कुठं आहे तू. आजी लवकर ये ना. आजी पैसे पाहिजे. आजी कुठं आहे तू. आजी कुठं गेली. आजी मी किती वेळचा आवाज देऊन राहिलो. कुठं गेली होती तू. आवाज नाही येत. पूर्ण घरात पाहिलं तुला दिसलीच नाही तू. कुठे गेली होती. काऊन काय म्हणतं. हा काय झालं. आवाज कोण नाही दिला तुला. म्हणले मी आवाज देऊन राहिलो तर. भयाड आहे काय गळ्या पुट्ट. हा काय झालं म्हटलं. काय होय कायच्यासाठी फुसफुस होऊन राहिला आता. हा काय कमी पडलं. आजी मला पैसे पाहिजे. पैसे कायले पाहिजे रे आता. जेवण खावण झाल्यावर आता कायले पैसे पाहिजे. जेवला ना तू आत्ताच. हा मग आता कायले पैसे पाहिजे तुले. पैसे पाहिजे पैसे पाहिजे. काय झाडाले लागून राहते काय पैसे. दे ना आजी मी कुल्फी घेईन ना. कुल्फीवाले काकाजी आले. दे ना 20 रुपये देतो मला. लक्ष्मीसाठी एक आनंद माझ्यासाठी एक आनंद. दे ना आजी. अच्छा कुल्फी पाहिजे. हा रोज रोज कुल्फी पाहिजे. पैसे नाही आहे आता आज माझ्याजवळ. आजी खोटी नको बोलू ना. तू याजवळ राहते पैसे. मला माहित आहे तुझे पैसे कायच्यात राहते तर.
कपाटातच राहते डब्यामध्ये. दे ना आजी, दे ना 20 रुपये दे. नाही आहे ना. कुठून देईन पैसे? काल होते तर काल दिले, आज कुठून देईन? हा, आज नाही आहे पैसे. रोज रोज काही कुल्फी नाही खा लागत. दे ना आजी, दे ना 20 रुपये देऊन दे आजच्या दिवस. याचं हेच राहते, आजच्या दिवस देऊन दे, आजच्या दिवस देऊन दे. हा, रोज खाणं चालू आहे, रोज खाणं चालू आहे. बरं घेऊन जाय, तू आईजवळ दिले आहे पैसे, घेऊन जाय आईजवळून. आणि लवकर ये जो. हा, 2 घेऊन ये, एक तुझ्यासाठी एक लक्ष्मीसाठी. आणि तू आई खात असन तर तुझ्या आईसाठी घेऊन ये, मी नाही खात. बरं 3 आणतो मग आजी. हो, 3 घेऊन ये मग. आई पैसे पाहिजे कुल्फी आणाले. कुल्फीवाला आला का कुल्फी पाहिजे, कुल्फी पाहिजे. अरे वा, मस्त मस्त कुल्फी, टेस्टी टेस्टी कुल्फी. काका अजून 2 द्या ना. 30 रुपये दिले ना तुम्हाला, अजून 2 पाहिजे. हो देतो ना बाबू, देऊनच राहिलो मी, देऊनच राहिलो. तर कलर तो देऊ काय, गुलाबी कलर? नाही सेम नका देऊ. एक पिवळा कलर द्या आणि एक तो कलर द्या. रिया जवळ आहे तो. बरोबर देतो. एक पिवळा कलर देतो आणि काकाशी कलर देतो. दिले हा बाबू, 3 कुल्फ्या दिले म्हटलं. हो काकाजी, दिले. गण्या 3 खाशीन का रे तू कुल्फी? मला दे ना एक. आहे ना तुझ्या जवळ, खाऊन घे ना मग. 3 खातं काय? एक मी खाईन, एक लक्ष्मी खाईन, एक आई खाईन. आमच्या 3 जणांसाठी आहे. अच्छा, ने मग घरी. हो, घरीच चाललो मी. आजी पैसे पाहिजे मला कुल्फी घेवाले. पैसे नाही आहे ना. व कुठून पैसे देऊ? 10 रुपये होते तर चंदू आला त्यानं नेले. आता माझ्याजवळ पैसेच नाही आहे, कुठून देऊ मी? दे ना आजी, पाय ना असं ना तुझ्या पॉकेट मध्ये. दे ना आजी, 10 रुपये दे, मी जास्त पैसे नाही मागत. दे ना आजी. नाही आहे ना बाई, नाही आहे ना. किती वेळची सांगून राहिली मी तुले का माझ्याजवळ पैसे नाही आहे. बाबाले कोण नाही मागतले पैसे? कुल्फी खावायची राहते तर बाबाले मागत जाणं. माय बापाले परेशान नाही करत ना, मलाच परेशान करते बाई पोरगी. पैसे दे आजी, पैसे दे आजी, कुठून दे नेले आता? एक खडकून आहे माझ्याजवळ तर. दे ना आजी, कशी करतो तू? त्याला कसे काढून दिले सटकन? मी मागून राहिली तर मला देत नाही तू. बाबा जोडच नाव सांगून, नाही तर मग मी संध्याकाळी चंदूला दिले म्हणून त्या पैसे मला देत नाही तू. अशीच करतो तू, नेहमी अशीच करतो. अहो, तर 10 रुपये होते माझ्याजवळ, आता नाही आहे. आता आहे नाही तर कुठून देऊ मी? कुल्फीवाला काय रोजच येते, उद्या घेऊन घेजो. सकाळी बाबाले पैसे मागून ठेवजो आणि उद्या घेजो कुल्फी. आज नको खाऊ. अशीच करतो आजी, तुम्हाला पैसेच नाही देत. कालही नाही दिले, काल किती मागत होती मी, पैसे दे आजी, पैसे दे आजी. कालही तुला तसंच म्हटलं पैसे नाही आहे. आणि आज चंदू आला तर त्याला तुला देऊन दिले पैसे 10 रुपये. आजही नाही देऊन राहिले मला. दे ना आजी, दे ना 10 रुपये दे. नाही जास्त मागत मी, 10 रुपये दे. मग नाही मागणार मी पैसे. नाही आहे व मै माय, नाही आहे माझ्याजवळ पैसे. 10 रुपये होते दिले त्याले. आता नाही आहे ना. सुनीलले मागजो. संध्याकाळी मागून ठेवजो उद्या कुल्फी खावासाठी. आता मागू नको बरं, जीव नको खाऊ तू. नको देऊ. कुठं चालली आता? तन तिकडे कुठं चालली म्हटलं? काय माहित बाई पोरगी कुठं निघाली तर आता. बोलूनही नाही राहिली. राणी कुठं चालली म्हटलं? मामाच्या घरी चालली मी. बरं जाय. असन पवन घरीच असन, दिन तो तिले कुल्फी घेऊन जाय मग. बरोबर जाजो, घेऊन माग कुल्फी. हे कुल्फीवाले येऊ द्या इकडे घराजवळ. बोलतोच मी त्याले, कायच होय तर रोज लेकरायले लढवणं. एखाद्या दिवशी या, एखाद्या दिवशी नाही या. बिनफालतू लेकरं परेशान करते. पैसे दे. आला गेला इकडे घराजवळ तर बोलतोच मी त्याले. राणी इकडे आहे हो कुल्फीवाला. घेऊन देतो काय मग आजी कुल्फी? 5 रुपये आहे माझ्याजवळ, विचारून पाहतो त्याला काय म्हणते तर. दादा कुल्फी आहे काय? हो आजी, आहे ना, आहे कुल्फी आहे. 10 वाली आहे, 20 वाली आहे, 30 वाली आहे. किती वाली पाहिजे तुम्हाला? बापा 30 रुपयाले? 5 रुपयावाली नाही आहे काय कुल्फी? काय आजी मजा करता तुम्ही? आता 5 रुपयाचा जमाना राहिला काय? 5 रुपयाला भेटते काय म्हटलं कुल्फी? आता तर पेप्सीच पासले 3 भेटते. 5 रुपयाला 3च पेप्सी येते म्हटलं. आणि तुम्ही कुल्फीची गोष्ट करून राहिले. कुल्फी नाही आहे 5 रुपयात. 10 वाली आहे. देऊ काय तुम्हाला 10 वाली? नाही ना, तेवढे पैसेच नाही आहे ना. 5 रुपये आहे, देशील तर दे बा. देतं काय? नाही आजी, पैसे नसन तर उधार घेऊन घ्या. उद्या देऊन द्याचा पैसे. मी कुल्फी देऊन देतो म्हटलं. 5 रुपये देऊन द्या, 5 रुपये उद्या देऊन द्याचा. देऊ काय? नाही राहू दे मग. आता पैसेच नाही तर उधार घेऊन काय करू? आज उधार घेऊन ना उद्या माझ्याजवळ पैसेच नाही देवाले तर कुठून देईन मी? माझ्याजवळ पैसेच नाही आहे म्हटलं. मी काय उधारी पुधारी करत नाही बापा माझ्या अंगावर. बरं राहू द्या. राहू दे आजी, नाही घ्यायचं. मी मामालाच घेऊन मागतो मग. हो जाय मग तिकडे मामाच्या घरी जा, घेऊन माग जो पवनले. राणी काय झालं? काऊन रडून राहिली? काय झालं? कोण मारलं काय? नाही मामा, कोणी मारलं नाही.
मग काहून रडून राहिली? मामा मला कुल्फी घेऊन पाहिजे. आजी कुल्फी नाही घेऊन देऊन राहिले. चंदूला घेऊन जाते ना, मला घेऊनच नाही देत. मला म्हणते पैसेच नाही आहे, 5 रुपये आहे म्हणते. मला कुल्फी घेऊन पाहिजे. अच्छा, आजी घेऊन नाही देत. तशीच आहे मग तू आजी. हा, घेऊन देतो ना मी, रडू नको तू. नाही घेऊन देत तर नाही घेऊन देत. आजीचं काही ऐकत नको जात जाऊ. हा, आणि आजीवर काही लक्ष नको देत जाऊ. कंजूस आहे ते, पैसे नाही निघत. हाय नाही तर काय तिच्याजवळ, देत नाही ते, तिले देवाचे नाही आहे. घेऊन देतो मी, घेऊन देतो. रडू नको. कुणीकडे गेला कुल्फीवाला? इकडेच आहे, गावातच आहे तो. बरं, रडू नको. घेऊन देतो ना मी, घेऊन देतो. रडू नको, रडू नको. आमच्यासाठी घेऊन ये जावं. ह्याही खाईन काय कुल्फी? हो, खाते ना, खाते तो. बरं, घेऊन येतो मग 4 कुल्फ्या. हो, घेऊन या ना, घेऊन या. रडू नको तू, रडू नको. घेऊन देतो ना मी, घेऊन देतो. घेऊन द्या. मग बाबा येईन तर मग मी तुमचे पैसे वापस आणून देईन बाबाले मागून. नाही, पैसे नाही पाहिजे. पैसे नाही पाहिजे मला. आईचा फोन आला होता, आत्ताच बोललो मी आई संग. काय म्हणे आई? काही नाही म्हणे, राणीवर लक्ष ठेवजो म्हणे, कुठं घुमू नको देजो. हा, घरीच राहत जाय, कुठं घुमाचं नाही उन्हात आणि. नाही मामा, कुठंच तर नाही जात मी. घरीच तर होती आतापर्यंत. रडू नको, रडू नको. चाल, तुले कुल्फी घेऊन देतो. हो. राधा, आणून दे ना मग पैसे. घेऊन घ्या ना आता तुम्ही. अंदर जाणं बसली आहे तर तुम्ही नाही बसू देत. हा, जा म्हटलं, घेऊन या पैसे. पाहतो तुम्ही याले, बाजीवरून पडला गिडला तर लक्ष ठेवा लागते याच्यावर. जा ना तुम्ही, जा घेऊन या. बरं, नको उठू तू बी जाग्यावरून. राणी, रडू नको. मामा घेऊन देते कुल्फी. हा, रडायचं नाही असं लहान लहान गोष्टीसाठी. इकडे येत जाय ना शाळेतून आल्यावर. हा, इथंच राहत जाय दिवसभर. तिकडे आजी तरात देत असन तर. हा, आजीचे कामं नको ऐकत जाऊ. लय कामं सांगते ते, हे कर बाईन, ते कर बाई. हा, थोडे थोडे कामं सांगून सगळे कामं करून घेते म्हटलं तू या जवळून. इकडे येत जाय. हा, शाळेतून आली म्हणजे जेवण खाऊन करून इकडे येत जाय, नाही तर इथंच जेवण करत जाय मग. हो, मी तेच म्हणत होतो आता, हिच्यासाठी स्वयंपाक बनवत जाय म्हणून. हा, हिच्यासाठी स्वयंपाक बनवत जाय इकडेच रोज. हो, बनवन ना. जा ना हो, पटकन घेऊन जा ना तिले, रडून राहिली ते. हो, चाललोच तर मी आता. घेऊन देतो तिले. दादा, किती वाली कुल्फी आहे? 10 वाली आहे, 20 वाली आहे, 30 वाली आहे. तुम्हाला किती वाली देऊ? द्या ना, द्या. 20 वाली द्या आणि 4 दे जा म्हटलं. बरं देतो. अच्छा, हे पोरगी तर मग आणि रडत होती कुल्फीसाठी. तुमची पोरगी होय काय? नाही, भाशी होय, भाशी. अच्छा, मग ते आजी वाटते हिची नाही. ल रडून राहिली होती, आजी कुल्फी घेऊन दे, कुल्फी घेऊन दे. तर काही घेऊन नाही दिलं तिच्या आजीनं कुल्फी. 5 रुपये आहे म्हणे, 5 रुपयाच द्या म्हणे. मी म्हटलं आजी घेऊन घ्या म्हणून, उधारीत घेऊन घ्या, देतो मी. 5 रुपये नंतर देऊन दे जा. तर नाही म्हणे, उधार पाहिजेच नाही म्हणे, उधारीचं म्हणे. मी उधार करतच नाही म्हणे. तशीच आहे ते. हिची आजी तशीच आहे ते. तर देऊन द्यायला पाहिजे होती कुल्फी. हा, मी पैसे नसते दिले काय? आता माहित नाही ना, हे तुमची भाषी होय म्हणून याच्या पुढे देऊन देईन म्हटलं. ठीक आहे ना, चालते ना भाऊ. आता तुम्ही यान कधी गावात तर देऊन देत जा म्हटलेले 10 रुपयाची एक कुल्फी. आणि पैसे माया जोडून घेऊन घेत जा. बरं, ठीक आहे ना, ठीक आहे. देऊन देईन. राणी, घे बाई कुल्फी घे. हो मामा. अरे वा, आजच्या कुल्फ्या तर मस्त आहे. दिले हा भाऊ तुमचे पैसे. हो, दिले. कुल्फीवाले, कुल्फी घ्या, कुल्फी. अमाय बाई, लवकरच आले हो तुम्ही. जवळच होता काय कुल्फीवाला भाऊ? हो, इथं रस्त्यावरच होते. इकडेच येत होते आपल्या घरा इकडे. हो, इथंच होता जवळपास. तर सांगत होता म्हणे हिच्या आजीनं कुल्फी नाही घेऊन दिली म्हणे, इले रडत होती म्हणे पोरगी. तर मी म्हटलं देऊन द्यायला पाहिजे होतं तिले. दिले असते म्हटलं मी पैसे. तर म्हणे माहित नाही म्हणे का तुमची भाषी होय बा, तर देत जाईन म्हणे आता उद्यापासून. मी म्हटलं देऊन देत जा आणि पैसे आमच्या जवळून घेऊन घेत जा माया जवळून. तर ठीक आहे ना भाऊ म्हणे, तुमच्या जवळून घेऊन घेईन म्हणे पैसे. हा, काय ठीक आहे ना. हो, तर मी तुला सांगून ठेवतो, मी असलो नसलो तर इले कुल्फीवाला आला म्हणजे 10 रुपये देऊन देत जाय. आणि तुले खाच राहीन तर तू यासाठी बोलावत जाय कुल्फी. ठीक आहे ना, ठीक आहे. हो, नाही तर मग तू घन करशील. हा, ते पैसे मागन तर घन करजो नको. पहिले सांगून ठेवतो मी, 10-20 रुपयाले मोजत नको जात जाऊ. देऊन दिन ना. नाही थोडी म्हणून राहिली मी. नाही म्हटल्यावर बोल जा तुम्ही. दिन ना, दिन. हो, घे मग कुल्फी. बाबू, घे कुल्फी घे. हो, पहिले आवडते त्याले तर. हो ना, पाहूनच राहिला तो. म्हणत असं बाबा कधी देते ना कधी नाही, कधी देते ना कधी नाही, देते का नाही देत. मामी घ्या ना कुल्फी. हो, घेतो. चला मग मित्रांनो, सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि चला मग उद्या भेटू नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता.
धन्यवाद.